तर स्वयंपाकानंतर हे जे राडा पडलेला आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हे किचन मी दाखवते तुम्हाला. पूर्ण राडा झालेला आहे, भांडी वगैरे आणि किचन ओटासुद्धा खूप घाण झाले स्वयंपाकामुळे. तर मी आता याला साफ करून घेणार आहे. तर हे सगळे भांडी वगैरे घासून घेऊन सुरुवातीला नंतर किचन ओटा साफ करून घेणार आहे. चला ते पाहूयात आपण. तर आपण सगळ्यात अगोदर लहान लहान भांडे घासून घेऊयात. कप, वाट्या, नंतर मोठे मोठे भांडे घासायचे. मग आपल्याला कसं टोपल्यामध्ये भांडी लावायला सोपं जातं. विम आपण हे जे भांड्याचं जेल आहे ते विम जेल नाही वापरलेलं, जानला लिक्विड आहे ते वापरलेलं इथे. फक्त 2 चमच्यामध्ये आपल्याला 2 टोपले भांडे निघतात भांडी आणि असं खूप छान असे स्वच्छ असे भांडे निघतात. आता आपण भांडे धुवून घेऊयात. थोडे थोडे करून सगळे भांडे आपण घासून घ्यायचे. तर इथं आपण स्वच्छ असे भांडे धुवून घेतलेले आहेत. या भांड्याच्या प्लास्टिकच्या टोपल्यामध्ये असे भांडे लावणार. छोटे छोटे भांडे सुरुवातीला असे भरपूर बसतात यामध्ये. मग शेवटी ताटं वगैरे घासून आपण याला व्यवस्थित लावून द्यायचं. हे जाळीच्या टोपल्यामध्ये पूर्ण पाणी पाझरलं जाते आणि मग आपण रॅकला भांडे लावू शकतो. तर असं करून मी आता सगळे भांडे घासून घेते. किचन ओटासुद्धा क्लीन करते, तुम्हाला दाखवते. आता आपण इथं भांडे घासून घेतलेले आहेत. तर हे अशा प्रकारे मी इथं हे जे छोटं टोपलं आहे यामध्ये थोडेसे भांडे लावलेले आहेत. मोठे मोठे साईजचे जे भांडे आहेत, पातेलं, आपलं हे चहाचं पातेलं, कढई, हे असे मोठे मोठे छोटी कढई वगैरे हे असे भांडे लावले तर आणि बाकीचे जे भांडे आहेत या सुरुवातीलाच्या टोपल्यामध्ये लावलेले आहेत. आपण असे घासून घेतले तर आणि याचं कसं पाणी पूर्ण पाझरल्याच्या नंतर आपण रॅकला लावणार आहे. फारसा काही मोठा व्हिडिओ बनवणार नाही मी, कारण भांडे वगैरे लावण्याचा. तर हे भांडे आता मी खाली ठेवते आणि आपण वळूयात आता किचन ओटा साफ करण्याकडे. तर इथे मी एक डब्बा ठेवलेला आहे. या डब्यावरती थोड्या वेळेसाठी राहिलेलं पाणी आणि एक भाकरीचे ताट आहे, त्यावरती इथे भांडे ठेवलेले आहेत. यानंतर आता भांडे नंतर लावून घेऊ. तर आता किचन ओटा हा पूर्ण आता क्लीन करणार आहे मी. आणि ही जी गॅसची शेगडी असते ती सुद्धा घासून घेणार आहे. आणि गॅसची शेगडी आपण आता, माझ्याकडे लिक्विड तर साधंच आहे. तर आता ज्या घासणीने आपण भांडे घासलेले आहेत त्याच घासणीने आपण याला असं थोडं थोडं जेल घ्यायचं भांड्याचं. आणि जर तुमच्याकडे किचन क्लिनिंगचं जर स्प्रे असेल किंवा कुठले जेल असेल, हल्ली मार्केटमध्ये आपल्याला मिशो, फ्लिपकार्ट, तसंच अमेझॉन, इतर कुठल्या ॲपवरती आपल्याला बरेचसे प्रोडक्ट असे किचन क्लिनिंगचे वगैरे
भांड्याचे जेल, डिशवॉश जेल सगळं काही मिळाले. परंतु आता माझ्याकडे सध्या तरी ते संपलेलं आहे. त्यामुळे मी ज्या घासणीने भांडे घासले त्याच घासणी असं अगदी हळूहळू आपल्याला असं व्यवस्थित स्क्रब करायचं. किंवा तुमच्याकडे जर स्क्रबर असेल भांड्याचं ग्रीन कलरचं किंवा पाऊचचं, त्यानेसुद्धा खूप व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे असं हे आपली जी शेगडी आहे ती आपल्याला व्यवस्थित क्लीन करता येईल. क्लिनिंगच्या जर वस्तू असेल तर अजून सोपं जाते. तर आपण अशा प्रकारे शेगडी आता घासून घेतो आहोत. अशी हळूहळू अशी आपल्याला घासून घ्यायची. जास्त जेलही लागत नाही याला. तर 1-2 वेळेला असं 1 ते 2 वेळेला बुडवायचं घासणी आणि नंतर असं साफ करून घ्यायचं. आणि हा जो ओटा आहे, ओट्यावर पहा किती घाण दिसत आहे. हे जुळवून मारण्याचं जे आहे हिटचं नवीन जे जेल आहे, लिक्विड जेल, ते मी इथं ठेवलेलं आहे असं लावून. त्यामुळे ते नाही मी काढून घेणार ते जुळवण्यासाठी. तर हे असं किचन ओट्यालासुद्धा असं स्क्रब करायचं, आपलं घासून घ्यायचं. किचन ओटासुद्धा आपला आता फक्त किचन ओट्याचा कसा शेगडीपुरता भाग तेवढा घाण होतो, बाकीचा स्वच्छच राहतो. ते सुद्धा आपल्याला घाण स्वच्छ करून घ्यायचे आहे. तर पूर्ण आपण घासून घेऊया. घासून घेतल्याच्या नंतर जे आपण किचन ओट्याचा जो भाग आहे तो असा घासून घेणार आहे त्याने. पहा अशा प्रकारे आपल्याला किचन ओटा सुद्धा असं छान असं घासून घ्यायचं आणि नंतर ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा. माझ्याकडे कुठलाही किचन टॉवेल नाही आहे, त्यामुळे मी हे सगळे आपले जे घरामधले जुने कपडे असतात जे आपण वापरत नाही त्या कपड्याने मी साफ करते. जसे की आपले जुने टॉवेल किंवा आपले गाऊनचे तुकडे असले कॉटनचे, त्याने सुद्धा एकदम व्यवस्थित असं किचन क्लीन होतं. तर आता जे आपण हे ओटा घासून घेतलेलं याला थोडासा हातावर पाणी घ्यायचं आणि पाणी घेऊन असं याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं पाण्याने. जास्तही आपल्याला किचनवरती पाणी नाही करायचं. आणि शेगडीसुद्धा आपल्याला अशी स्वच्छ असे थोडं पाणी टाकून स्वतःची धुवून घ्यायची. म्हणजे आता आपले शेगडीचे जे बर्नर आहे त्यामध्ये सुद्धा पाणी नाही गेलं पाहिजे आणि बटनमध्ये सुद्धा पाणी नाही गेलं पाहिजे. असं स्वच्छ असं. आणि ओट्यावर जर आपण पाणी जास्तीचं पडले तरी काही हरकत नाही आता. आणि असे आपल्याला या वायपरने असं पाणी याचं काढून घ्यायचं स्वच्छ. तर सध्या आता मीशोवरती आपल्याला किचनचा जो टॉवेल आहे किचन साफ करायचा तो मिळतो आहे, पण मी अजून काही ऑर्डर केलेलं नाही. सध्या थोडा महाग आहे. आणि आता हे जो माझा जुना गाऊनचा कपडा आहे, या गाऊनच्या कपड्यानेच मी पूर्ण किचन साफ करून घेणार आहे. मिकोचा जो आहे तो टॉवेल मिळतो, पण आता जोपर्यंत या कपड्यानेच मी असं स्वच्छ असं करून घेणार आहे. प्रत्येक गोष्ट आपण घ्यावी असंच काही नाही. आपलं हे अशा कपडे आपल्याकडे जुने असतात. आपल्या आया आज्या तर सारवणाचे घर होते आणि त्या तर अगदी जुन्या कपड्याने सारवायचे. आता आपले घरं पण चांगले झाले व्यवस्थित आणि पण तसं प्रत्येक गोष्ट आवश्यक आहे असं नाही. काही गोष्टी नसल्या तरी आपलं मागून जाते. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की ज्या घासणीने ताईने भांडे घासले त्याच घासणीने किचन ओटा साफ केला, त्याला काहीही होत नाही. आणि आपण गरम पाणी करायचं. गरम पाण्यामध्ये 15 ते 20 मिनटासाठी घासणी अशी ठेवून द्यायची आणि त्यामध्ये थोडंसं कपडे धुवायचं पावडर टाकायचं, वॉशिंग पावडर. त्यामुळे पूर्ण जो चिकटपणा आहे घासणीचा तो त्या डब्यामध्ये किंवा आपण ज्याच्यात केशात ठेवलेला आहे घासली ते उतरतो आणि घासणी अगदी स्वच्छ होते. तर आता हे असं अशा प्रकारे मी स्वच्छ करून घ्यायची. 2-3 वेळेला कपडा स्वच्छ धुवून घ्यायचा, 2 ते 3 वेळेला. आणि सारखं असं किचन ओटा पुसत राहायचं अगदी अशा प्रकारे. आणि शेवटी एकदा पाणी टाकून पिळून घ्यायचं. बघा परत स्वच्छ धुवायचं. असं 2-3 वेळेला करत राहायचं. अगदी किचन ओटा चकचकीत सुंदर आणि कपडा देखील आपला धुतल्या जातो स्वच्छ. आपण हे कपडा बरेच दिवस वापरू शकतो. याचा स्मेलही येत नाही. किचन ओटा धुवून झाल्यानंतर याला डिटर्जंट पावडरने किंवा आपल्या कपड्याच्या साबणाने वगैरे स्वच्छ धुवून वाळू घालायचं.
तुम्ही पाहू शकता, हा पूर्ण किचन ओटा, शेगडी पूर्ण आपण क्लीन केलेला आहे. हे पहा, कुठलेही महागडे प्रोडक्ट न वापरता आपण फक्त भांड्याचं जे उरलेले जेल होतं त्या जेलपासून आपण इथं किचन ओटा अगदी सुंदर असा साफ केलेला आहे. अगदी चकाचक असं. तुम्हाला मी सिंकसुद्धा दाखवते. आणि हे पहा, अगदी असं सुंदर असं आपण किचन ओटा साफ केलेला आहे. त्याचबरोबर इथं भांडेही झालेले आहेत आपले. तर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे तुम्हाला नवीन नवीन मी व्हिडिओ, माझ्या एकाच चॅनलवरती रेसिपीचे व्हिडिओ असतात, ट्रॅव्हलिंगचे व्लॉग असतात, तसेच असे माहितीपूर्ण व्हिडिओ असतात, साफसफाईचे व्हिडिओ असतात, सगळेच व्हिडिओ असतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर नमस्कार.